नमस्कार. आज आपण कुकरमध्ये झटपट, मऊ, लुसलुशीत गुळाची लापशी बनवणार आहोत. लापशीचा प्रत्येक दाणा मोत्यासारखा मोकळा व्हावा, यासाठी पाण्याचं अचूक प्रमाण पाहणार आहोत. लापशी चिकट होऊ नये, यासाठी लापशीचा रवा कसा भाजावा, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली, तर लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. लापशी बनवण्यासाठी आता कुकरमध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे इतकं साजूक तूप. पोहे खायचा चमचा आहे. तर आता तूप नसेल तर याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. आता आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये सुकामेवा घालायचा आहे. तर इथं मी घेतलेले आहेत काही बदाम, काजू आणि ओल्या नारळाचे काप. याऐवजी तुम्ही सुक्या नारळाचे काप घेतले तरी सुद्धा चालेल किंवा इथं फक्त तुम्ही नारळाचे काप वापरले तरी सुद्धा चालेल. आता हे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चारोळी, मनुके सुद्धा वापरू शकता. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट तुम्हाला कमी जास्त करायचे आहेत. आता हे काढून घेतले. आता इथं मी घेतलेला आहे 1 वाटी इतका लापशी रवा. याला बरेच जण दलिया म्हणतात, गव्हाचा भरडा म्हणतात. तर हा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल. लापशीचा रवा वजनी प्रमाणात म्हणाल तर 200 ते 250 ग्राम इतका आहे व आकाराने लहान असणारा लापशीचा रवा घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही मोठ्या आकाराचा घेतला तरी सुद्धा चालेल. आता कुकरमध्ये जे तूप होतं त्यामध्येच आपल्याला हा लापशीचा रवा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व चांगला फुलेपर्यंत व याला पांढरट रंग येईपर्यंत हा लापशीचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मला तूप थोडंसं कमी वाटत होतं, यासाठी मी परत 1 चमचा तूप घातलं. तर जितका चांगला लापशीचा रवा भाजला जाईल, तितकी लापशी मऊ, लुसलुशीत आणि मोकळी-मोकळी होते. प्रत्येक दाणा मोत्यासारखा मोकळा होतो. ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर इथे पहा, सुरुवातीला पिवळा रंग होता, आता छान असा पांढरट रंग आलेला आहे. आता पाण्याचं प्रमाण पाहूया. तर आपण 1 वाटी इतका लापशीचा रवा घेतला होता, तर त्याच वाटीने आपल्याला 2.25 वाट्या इतकं पाणी वापरायचं आहे. तर इथं मी पाणी रूम टेम्परेचरवरचंच वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही उकळून घातलं तरी सुद्धा चालेल, गरमागरम पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. इतका काही फरक पडत नाही. आपण रूम टेम्परेचरवरचं पाणी वापरलं तरी सुद्धा लापशी छानच होते. आता कुकरचं झाकण लावायचं आहे व याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्यानुसार तुम्हाला हा लापशीचा रवा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी बरोबर 3 शिट्ट्या केलेल्या होत्या. तर यामध्ये छान असा हा लापशीचा रवा शिजलेला आहे. तर आता इथे पहा, छान मऊ, लुसलुशीत आणि मोकळा-मोकळा आपला लापशीचा रवा शिजला गेलेला आहे व अजिबात खाली लागलेला नाही. जर का पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं तर लापशीचा रवा कच्चा राहू शकतो. ही खूप महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे 2.25 वाटे हे अचूक प्रमाण आहे पाण्याचं. आता गुळाचं प्रमाण पाहूया. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतका गूळ घ्यायचा आहे. गूळ वाटीमध्ये भरत असताना चांगला घट्ट दाबून मी भरून घेतलेला आहे. यानंतर 1 चमचा सुंठ पूड व 1 चमचा वेलची पूड घालायची आहे व आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम चालू करायची आहे. आता हळू-हळू गुळाला पहा पाणी सुटलेलं आहे व आपली लापशी चांगली अशी पातळसर झालेली आहे. आता याला आपल्याला परत 2 ते 3 मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे. याने काय होतं, गूळ चांगला लापशीमध्ये मुरला जातो व लापशी छान अशी गोडसर होते. लापशी जर का तुम्हाला अजून गोड हवी असेल, तर इथं तुम्ही 1.5 वाटी गूळ वापरला तरी सुद्धा चालेल. मी वाटीमध्ये गूळ भरत असताना घट्ट दाबून भरला होता, त्यामुळे ही लापशी गोडीला खूप छान झाली होती. अजिबात अगोड झाली नव्हती. आता सर्वात शेवटी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही लापशी मी 5 मिनिटांसाठी परतवून घेतली. तूप घातलं. आता सुरुवातीला जे आपण ड्रायफ्रूट तळून ठेवले होते ते घालायचे आहेत व मिक्स करून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता जरी ही तुम्हाला थोडीशी चिकटसर दिसत असेल, तरी सुद्धा थंड झाल्यानंतर प्रत्येक दाणा मोत्यासारखा याचा मोकळा होतो व अजिबात ही लापशी चिकट होत नाही. तर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलेली आहे. जर का इथं तुम्ही लापशीचा जाड रवा वापरणार असाल, तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला 3 वाट्या इतकं ठेवायचं आहे किंवा 3.5 वाट्या. तर हे अतिशय अचूक प्रमाण आहे व तूप आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. पण खरं सांगू का, तुपाचं प्रमाण जर का कमी असेल, तर लापशी थोडीशी चिकट होते. यासाठी तूप सुद्धा तुम्हाला थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे. तर ही टिप तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर चला, तयार झाली आपली छान अशी लापशी. तर आता सर्वात शेवटी यावरती आवडीप्रमाणे खसखस
घालायचे आहेत. तर आता आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि येणाऱ्या सणावारांसाठी ही लापशी तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.